नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण खासगी कर्मचाऱ्यांना मासिक 7,500 रुपये पेन्शन मिळेल का, 60 कोटी लोकांना फायदा होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर केल्यानंतर खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। यूपीएस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा 10,000 रुपये किमान पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे आणि जर ते 25 वर्ष सेवा पूर्ण करून निवृत्त झाले तर त्यांना मूळ वेतनाच्या 50% पेन्शन म्हणून मिळेल। त्याचवेळी खासगी क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत केवळ 1,450 रुपये मासिक पेन्शन मिळते, परंतु यूपीएसच्या घोषणेनंतर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन मिळेल 7,500 रुपयांची मागणी करत आहेत। अलीकडेच पेन्शनर्स संघटना EPS 95 राष्ट्रीय आंदोलन समितीच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि किमान पेन्शन 7,500 रुपये प्रति महिना करण्याची मागणी केली। सीतारामन यांनी शिष्टमंडळाच्या सदस्यांना आश्वासन दिले की सरकार त्यांच्या मागण्यांबाबत गंभीर आहे आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी योग्य ती पावले उचलेल। सीतारामन यांनी EPFOच्या प्रस्तावांवर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासनही दिले आहे। आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। EPS 95 नॅशनल मूव्हमेंट कमिटी म्हणजे NSC मध्ये सुमारे 78 लाख निवृत्ती वेतनधारक आणि औद्योगिक क्षेत्रातील 7.5 कोटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। NSCने एका निवेदनात म्हटले आहे की शिष्टमंडळाला आश्वासन देताना अर्थमंत्री सीतारामन म्हणाले की सरकार EPFOने सुचवलेल्या प्रस्तावांवर गांभीर्याने विचार करत आहे। पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षेची हमी देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यावर तोडगा काढला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। याचा फायदा करोडो लोकांना होणार आहे। गेल्या ऑगस्टच्या सुरुवातीला EPS 95 NSCच्या प्रतिनिधींनी केंद्रीय कामगार मंत्री आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांचीही भेट घेतली होती। त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलेल असे आश्वासन मांडविया यांनी दिले होते। जर सरकारने समितीच्या मागण्या पूर्ण केल्या तर EPFOशी संबंधित कोट्यावधी लोकांना फायदा होईल। EPS पेन्शनधारकांसाठी संपूर्ण वैद्यकीय कव्हरेजची मागणी। EPS 95 नॅशनल मूव्हमेंट कमिटी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत। याबाबत समिती सदस्यांनीही विरोध केला आहे। पेन्शन सुधारणाव्यतिरिक्त समितीने EPS 95 सदस्य आणि त्यांच्या जोडीदारांना संपूर्ण वैद्यकीय कव्हरेज प्रदान करण्याची देखील मागणी केली आहे। समितीचे अध्यक्ष अशोक राऊत यांचे म्हणणे आहे की पेन्शनधारक गेल्या 8 वर्षांपासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत, मात्र सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।